जालना जिल्ह्यातील मलकापूर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आठवडी बाजाराचे मागील आठवड्यात भूमिपूजन संपन्न झाले। मात्र हे भूमिपूजन झाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता। हा संभ्रम दूर करण्यासाठी समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदारांना बोलावून स्थानिक व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर केला आहे। सब्जी मंडीचा प्रश्न आणि या ठिकाणी भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्यामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज आम्ही लोकांनी भाजी बाजाराच्या या समस्याग्रस्त माणसांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। यांना नगरपालिकेने सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणामध्ये जाण्यासाठी निर्देशित केले होते, पण सार्वजनिक वाचनालयाचे पटांगण त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या जाहीर सभा होतील। त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम आहे। सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी ते एकमेव ठिकाण आहे। त्याला लागूनच हिराबाई संचेती कन्या शाळा आहे। त्या शाळेतील मुलींना देखील अडचण होऊ शकते आणि म्हणून या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांना आणि फळ विक्रेत्यांना सब्जी मंडीमध्येच अर्धी जागा विभागून देण्यात यावी आणि अर्ध्या उर्वरित रिकाम्या करण्यात आलेल्या जागेवर बांधकाम पूर्ण करावे आणि पहिला टप्पा पूर्ण झाला की तिकडच्या माणसांना पुन्हा या पूर्ण झालेल्या बांधकामावर शिफ्ट करून पुढचा टप्पा पूर्ण करावा। हे या ठिकाणी आमची मागणी प्रशासनाच्या समोर आणि ठेकेदार वाजिदभाई यांच्या समोर आम्ही मांडलेली आहे। तत्वतः त्यांनी ती मान्य केली। यासाठी तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत पुन्हा आम्ही एक चर्चा करणार आहोत। राहिला प्रश्न, ज्या समस्या आहेत, जुजुबी आहेत, नगरपालिका ही जनतेच्या करातून चालणारी संस्था आहे। टॅक्स भरण्यासाठी हे लोक तयार आहेत आणि यांना ज्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या नगरपालिकांनी पुरवल्या पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आणि लोकांना कमीत कमी त्रास होऊन डेव्हलपमेंट व्हावं। विकासाच्या बाजूने हे सगळे लोक आहेत, आम्ही देखील विकासाच्या आड येत नाही, पण विकास करत असताना त्रास तर होतोच, तो थोडा कमी व्हावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे। भाई, पहिल्या टप्प्यामध्ये काय काय बांधकाम आहे? पहिल्या टप्प्यामध्ये ओटे आणि या ठिकाणचे रोड हे दोनच गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर येणाऱ्या निधीनुसार जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करण्याची या लोकांची तयारी चालू आहे।